रुक्मिणी माता आई अंबा देवीचं दर्शन घेते, आरती करते. तेवढ्यात वायू वेगाने भगवान परमात्मा कौंडण्यपुरापाशी रथ घेऊन आरूढ होता. पळत पळत येतात भगवान परमात्मा आणि आई साहेबांनाचा हात पकडतात आणि आई साहेबांना रथामध्ये घेऊन अगदी अशा प्रकारे पडून रथामध्ये नेतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो नंदलाल की जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो नंदलाल की जय बोलो जय नंदलाल की बोलो नंदलाल की जय बोलो नंदलाल की बोलो नंदलाल की. गोपाल कृष्ण भगवान की आई रुक्मिणी माता की जय. भगवान परमात्मा वायू वेगाने निघतात. आई रुक्मिणी मातेचा भाऊ रुक्मी पाठलाग करतो. भगवान परमात्मा त्याला मारायला लागतात. तेवढ्या आईसाहेब रुक्मिणी म्हणतात, एवढा मला राखी बांधण्यासाठी राहू द्या भाऊ. डायरेक्ट भगवान परमात्मा आता मथुरेमध्ये पोचून भगवान परमात्म्याचं यथोचित स्वागत होते आणि स्वागत झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा तिथे यथासांगपणे विवाह लागतो. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा सुस्वागतम अथ स्वागतम शरदा